एकच म्हणणे, जोपर्यंत धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा होत नाही तोपर्यंत आंदोलन मागं घ्यायचं नाही आणि तोपर्यंत आम्ही आंदोलन मागं घेणार आहे. सोनम वांगचुक यांनी काल आपलं उपोषण सोडलेलं आहे. जसं तू त्यांना देखील विनंती केली होती सोडा म्हणून, त्यानंतर त्यांनी सोडलेलंच आहे. जी चर्चा त्यांच्यामध्ये काय झाली होती, नड्डा साहेब असू दे किंवा आणखीन कोणी व्यक्ती त्यांच्यासोबत गेल्या होत्या, त्यांची चर्चा तुमच्यापर्यंत माहिती होती का? कसं सगळं आमच्यापर्यंत काही सरकारने काही कम्युनिकेशन्स नाही होऊन दिलं, त्याला एका प्रकारे किडनॅप करून ठेवतो त्यांना, त्यामुळे आमच्यापर्यंत काही चर्चा झाली नव्हती. कसं बघतात या चर्चा? कारण उपोषणच मागे घेतील हे देखील माहिती नाही, आमची इच्छा होती उपोषण मागं घ्यावं, कारण की त्यांची लाईफ खूप जास्त इम्पॉर्टंट होती आणि आम्ही त्यांना आधीपासूनच म्हणत होतो, सर तुम्ही उपोषण मागं घ्या, आम्ही आमचं आंदोलन चालू ठेवू आणि तुमचं जे उपोषण त्याला आम्ही वाया जाऊ देणार आहे. तर नरेंद्र मोदींनी काल व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर लगेचच तुझं ट्विट आम्ही पाहिलेलं आहे. ते ट्विट नेमकं काय आहे आणि पुढे देखील अनेक प्रश्न कुठलं नक्की ट्विट त्यानंतर केलं होतं दरवाजा स्ट्रिक्ट ऍक्शन घेणार. काय स्ट्रिक्ट ऍक्शन घेणार तुम्ही? जर तुम्ही जो मंत्री आहे त्याचा राजीनामा घेणार नाही, खालच्या एक दोन अधिकाऱ्यांना फायर सस्पेंड करून काय अर्थ आहे? चौथे येतं म्हणजे जोपर्यंत धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा होत नाही तोपर्यंत कुठलंच ऍक्शन स्ट्रिक्ट आहे असं आम्ही मान्य करणार. खरं तर नरेंद्र मोदी यांनी आज ज्या पद्धतीनं सांगितलेलं की आपण याची गंभीरपणे दखल घेतलेली, मग अर्थात या आंदोलनाची दखल त्यांनी घेतलेली आहे. मात्र ही दखल उद्या संसदेमध्ये त्या पद्धतीनं दिसेल असं वाटते का? आणि तुमची विशेष करून काय मागणी आहे? पण या सगळ्या मागणी व्यतिरिक्त अजून काही मागण्या देखील आहेत? आमची मागणी क्लिअर होती, धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा झाला पाहिजे, ज्या मुलांनी आत्महत्या केली त्यांच्या परिवाराला कंपन्सेशन भेटलं पाहिजे आणि 20 जुलैनंतर ज्या ज्या पोलीसवाल्यांनी मुलांची डोकं ते फोडली आहे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि मुलांना ज्या खोट्या केसेसमध्ये फसवलं जाते त्या केसेस मागे घेतल्या पाहिजे. एवढ्या 4-5 मागण्या या सगळ्या असणार. येस, धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. तर हे अभिजित इतके होते, त्यांनी सविस्तर या सगळ्या मुद्द्यांवरती पुढारी न्यूजशी बातचीत केलेली आहे. त्यामुळे निश्चितच आपले विषय जे आहेत ते क्लिअर आहेत, आपल्या मागण्या ज्या आहेत ते क्लिअर आहेत आणि आपल्या मागण्या जोपर्यंत मान्य केल्या जात नाहीत तोपर्यंत आम्ही हे आंदोलन मागे घेणार नाही असं त्यांनी ठणकावून सांगितलं. त्यामुळे निश्चित आजच्या बैठकीकडे सगळ्या भारताचं खरं तर लक्ष आहे, सगळ्या जेनझीज लोकांचं लक्ष आहे, सगळ्या तरुणांचं लक्ष आहे. त्यामुळं आजच्या बैठकीत काय निर्णय येतो हे देखील पाहणं गरजेचं आहे. निर्णय जर यांच्या विरोधातला त्या ठिकाणी बैठकीतून काय आला तर पुढची भूमिका यांची काय असणार हे देखील उद्याच्या सगळ्या घडामोडींमध्ये देखील पाहणं गरजेचं असणार आहे. कॅमेरामॅन विजय देशमुखसह मी शेखर पाटील, पुढारी न्यूज, नवी दिल्ली.